पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमान 37 अंशावर पोहोचलं। राज्यातील सर्वाधिक तापमानाची ही नोंद। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता 4थी आणि 7वी इयत्तेत होणार। सरकारने पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर 4थी आणि 7वीवर नेण्यास मान्यता दिली। मुंबईत वाहनयुक्त रोबोटिक स्वच्छता यंत्र मागवण्याचा राज्य सरकारचा निर्णय। यंत्र खरेदीसाठी सामाजिक न्याय विभागाला 100 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाला मान्यता। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत ड्रायफ्रुट्समध्ये भेसळ। टीव्ही 9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला जाग। मार्केटमध्ये तपासणी करत अंबिका ड्रायफ्रूट कंपनी सील। मध्य रेल्वेच्या कर्जतमध्ये यार्ड पुनर्रचना कामासाठी मेगा ब्लॉक। मंगळवारपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक। निरळ ते कर्जत आणि कर्जत ते खोपोली दरम्यान लोकल सेवा बंद राहील। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आगाराच्या बसची दुर्दशा समोर। प्रवासी वाहतूक करत असताना बसला दरवाजाच नसल्याचा व्हिडिओ व्हायरल। राज्यात अनेक एसटी आगारात बसेसची दुरावस्था झाल्याचं चित्र। पुणे शहरात सप्टेंबर महिन्यात 122 तर गेल्या 6 महिन्यात 2000 महारेरा प्रकल्पांना मंजुरी। दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण नव्या प्रकल्पांना सुरुवात करतात, मात्र महारेरा नोंदणी करणं आवश्यक। पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिराडे नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप। कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी नाकारल्यानं लंडनमधील नोकरी गमावल्याचा तरुणाचा आरोप। कॉलेज विरोधात वंचितचं आंदोलन तर मॉडर्न कॉलेज आणि प्राचार्यांवर चुकीचे आरोप असल्याचं कॉलेजचं स्पष्टीकरण। पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात प्रवाशांची मोठी गर्दी। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी जाण्यासाठी प्रवाशांची लगबग। एसटी प्रशासनानं जादा बसेस सोडण्याची प्रवाशांची मागणी।